नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो वचन या टॉपिकवरती होणार आहे, ज्यामध्ये आपण वचनाचे काही उदाहरणे या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी आता बघा, घोडा या नामावरून एका घोड्याचा बोध होतो. घोडे या नामावरून अनेक घोड्यांचा बोध, म्हणजे संख्येने कसं जास्त. तर मग ज्या नामावरून वस्तू एक आहे की अनेक आहे, ही गोष्ट आपल्याला कळते, त्यालाच आपण काय म्हणतो, तर त्या नामाचे वचन असे म्हणतो. बरोबर. मग ही जर संख्या एक असेल तर एक वचन असेल, आणि एकापेक्षा जास्त असेल तर अनेक वचन असेल. बरोबर. तर मग आपण या प्रकारे त्याची व्याख्या देखील करू शकतो. काय? जेव्हा नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याचे एक वचन असते, आणि जेव्हा नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो, म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तूंचा बोध होतो, तेव्हा त्याचे अनेक वचन असते. म्हणजे जर नामावरून एका वस्तूचा बोध होत असेल तर एक वचन, आणि एकापेक्षा जास्त वस्तूचा बोध होत असेल तर अनेक वचन. ही साधी सोपी सरळ व्याख्या आहे. तर बघा, आता या ठिकाणी बघा, पुल्लिंगी नामाचे अनेक वचन या ठिकाणी आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. तर जसं वडा, वडे, आत्मा, आत्मे, डबा, डबे, पैसा, पैसे, रेडा, रेडे, चित्ता, चित्ते, रस्ता, रस्ते, फळा, फळे, चमचा, चमचे, झरा, झरे, फटका, फटके, अनारसा, अनारसे, दिवा, दिवे, ससा, ससे, पंखा, पंखे, आठवडा, आठवडे, ओढा, ओढे, वाडा, वाडे, बकरा, बकरे, कुत्रा, कुत्रे, लांडगा, लांडगे, पोरगा, पोरगे, गठ्ठा, गठ्ठे, घोडा, घोडे, मुलगा, मुलगे किंवा मुले, कोंबडा, कोंबडे, मासा, मासे, आंबा, आंबे, काटा, काटे, भाला, भाले, पेडा, पेढे, बोका, बोके, दांडा, दांडे, मळा, मळे, गठ्ठा, गठ्ठे, कावळा, कावळे. त्याच्यानंतर काही पुल्लिंगी नामाचे जे काही एक वचन अनेक वचन असतं ते कसं असतं, सारखंच असतं. जसं देव, देव, पथ, पथ, दिवस, दिवस, लाडू, लाडू, तेली, तेली, हार, हार, शत्रू, शत्रू, कागद, कागद, उंदीर, उंदीर, गहू, गहू, राक्षस, राक्षस, वाघ, वाघ. आपण असं म्हणतो की एक वाघ किंवा त्या ठिकाणी अनेक वाघ असं आहेत, पण वाघ, वाघे अशा प्रकारे काही अनेक वचन यांचं होतं नाही. फोटो, फोटो, खांब, खांब, देश, देश, दगड, दगड, म्हणजे ज्यांचं एक वचन आणि अनेक वचन सारखीच असतात, ती नामे आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. मनी, मनी, पुरुष, पुरुष, तरुण, तरुण, भाऊ, भाऊ, भोई, भोई, टाहो, टाहो, चित्रकार, चित्रकार, सोनार, सोनार, मनुष्य, मनुष्य, भानू, भानू, सिंह, सिंह, साप, साप, लेखक, लेखक, पोलीस, पोलीस, साधू, साधू, नातू, सिपाई, हत्ती, रोगी, उमेदवार, माळी, कवी, फोनो, बैल, गवई, पेरू, मार्ग, धोबी, कोळी, रेडिओ, चोर, वार, सैनिक, खडू, हेतू, शिक्षक, पक्षी, ऋषी, गुरु, विंचू, गरुड, मित्र, पुत्र. लक्षात ठेवायचे की ह्या सर्व नामांची अनेक वचनं आणि एक वचन दोन्ही कशी आहेत, सारखीच आहेत. आता पुढचं पॉईंट बघा, स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन. जसं सून, सुना, तारीख, तारखा, चूल, चुली, जमीन, जमिनी, वाट, वाटा, शपथ, शपथा, पोफळ, पोफळी, बाग, बागा, वात, वाती, जात, जाती, गार, गारा, रीत, रीती, वेळ, वेळा, वीट, विटा, म्हैस, म्हशी, बहीण, बहिणी, जीभ, जिभा,
माळ माळा, भेट भेटी, तुळस तुळसी, हाक हाका, जास्वंद जास्वंदी, लवंग लवंगा, मूठ मुठी, केळी, वीज विजा, चूक चुका, वेल वेली, काच काचा, नाथ नाती, चिंच चिंचा, रात्र रात्री, आठवण आठवणी, गंमत गमती, सिरा गाठ गाठी, भिंत भिंती, तार तारा, सहल सहली, बोर बोरी, रक्कम रकमा, गरज गरजा, धार धारा, ओवी ओव्या, जट जटा, नाव नावा, सिंप सिंपा, आग आगे. तर ही काही स्त्रीलिंगी नामे त्यांची एकवचन अनेकवचन या ठिकाणी आपण पाहिलं. पुढं बघा, आणखी काही आपल्याला उदाहरणं दिली आहे. तसं गाय गाई, सोय सोयी, कोय कोई, सवय सवयी. आता काही नामांचे अनेकवचन अनेकवचन दोन प्रकार बघा. निवडणूक निवडणुका निवडणुकी, मिरवणूक मिरवणुका मिरवणुकी, करमणूक करमणुका करमणुकी, फसवणूक फसवणुका फसवणुकी. आता ही जी काही स्त्रीलिंगी नामे आहेत, या स्त्रीलिंगी नामाचे एकवचन आणि अनेकवचन कसं असतं तर सारखंच असते. सारखीच असणारे उदाहरणं आपल्याला अतिशय काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. प्रार्थना प्रार्थना, पूजा कळा, आशा कला, शिष्या सभा सभा, विद्या विद्या, कन्या कन्या, यातना यातना, माता माता, शाळा शाळा, दिशा दिशा, बालिका बालिका, गायिका गायिका, शिळा शिळा, विना विना, वेदना वेदना, आज्ञा आज्ञा, निंदा निंदा, इच्छा इच्छा, तरा तरा, लेखिका लेखिका, घंटा घंटा. आणखी काही स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन बघा. रजई रजया, बाई बाया, चांदणी चांदण्या, काठी काठ्या, जाळी जाळ्या, होडी होड्या, गादी गाद्या, नदी नद्या, लेखनी लेखन्या, आई आया, माड्या माडी माड्या, साडी साड्या, बी बिया, स्त्री स्त्रिया, बाटली बाटल्या, पोळी पोळ्या, चटई चटया, खुर्ची खुर्च्या, पंती पंत्या, वाडी वाड्या, भाकरी भाकऱ्या, सुई सुया, टाचणी टाचण्या, वही वह्या. आणखी काही सासू सासवा, जाऊ जावा, उवा, पिसू पिसवा, जळू जळवा, पै पया, बायको बायका, आत्ते आत्ता. आता काही नपुसकलिंगी बघा. फूल फुले, सैन्य सैन्ये, मंडळ मंडळे, कपाट कपाटे, शेत शेते, रोप रोपे, घर घरे, पुस्तक पुस्तके, दार दारे, घड्याळ घड्याळे, मत मते, झाकण झाकणे, मूल मुले, खत खते, पान पाने, मन मने, वस्त्र वस्त्रे, दुकान दुकाने, नख नखे, वासरू वासरे, चित्र चित्रे, माणूस माणसे, झाड झाडे, मंदिर मंदिरे, पीक पिके, माकड माकडे, गाव गावे, बक्षीस बक्षिसे. आणखी काही नामाची उदाहरणं बघा. मोती नपुसकलिंगीचे ती, मोती मोते, मिरी मिरे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, पण हमखास चुका होणारा प्रश्न आहे. जितका सोपा तितकाच जास्तीत जास्त चुका होणारा. सिंगरू सिंगरे, कुत्रे कुत्री, खेडे खेडी, खोके खोकी, पोते पोती, नाते नाती, बोलणे बोलणी, वासरू वासरे, पाखरू पाखरे, लेकरू लेकरे, रताळे रताळी, वांगे वांगी, घोसाळे घोसाळी, डोके डोकी, फडके फडकी, तळे तळी, लिंबू लिंबे, तट्टू तट्टे, गळू गळवे, गाणे गाणी, कारले कारले, तोंडले तोंडली, घराने घराणी, देणे देणी, जोडपे जोडपी, कोकरू कोकरे, पिल्लू पिल्ले,
आसू आसवे, मडके मडकी, दोडके दोडकी, नाणे नाणे, घरटे घरटी, खेळणे खेळणी, लाटणे लाटणी. तर अशा प्रकारे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची टीप, आदरार्थी व्यक्तीसाठी नेहमी अनेक वचन वापरतात. म्हणजे लोक आदरार्थी असतात त्यांना आदरार्थी बहुवचन किंवा आदरार्थी अनेक वचन असे म्हणतात. जसं बघा, शिक्षण मंत्री परवा शाळेला भेट देतील. आता शिक्षण मंत्री या ठिकाणी कसे आहेत, आदरार्थी आहे, म्हणून त्यांच्यासाठी आपण आदरार्थी अनेक वचन वापरतो. काकांनी परिषद घेतली, सविता काकू गावाला गेल्या. वरील वाक्यात अधोरेखित केलेले नाम आहेत ते काय म्हणून, तर ते आदरार्थी नाम म्हणून ओळखले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण याच्यावर हमखास प्रश्न त्या ठिकाणी असतो. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला हा पाठ अगदी मजबूत होईल.